रामू नावाचा एक गरीब कुंभार चंदनपूर गावात आपल्या पत्नी, कोमल, मुलगी आणि वृद्ध आईसोबत राहत असे. तो गावातील श्रीमंत आणि गर्विष्ठ भैरव सेठ याच्याकडे मजुरी करायचा. रात्रंदिवस राबूनही त्याला इतकी कमी मजुरी मिळायची की त्याच्या घराचा खर्चही भागत नसे. आईच्या औषधांसाठी आणि मुलीच्या गरजांसाठी त्याला नेहमी पैशांची कमतरता भासायची. आपल्या कलेची किंमत व्हावी आणि कुटुंबाला सुखाचे दिवस मिळावेत म्हणून कोमल आणि आईच्या सांगण्यावरून रामू स्वतःचे मडके बनवून विकण्याचा निर्णय घेतो. जेव्हा तो भैरव सेठकडे हिशोब मागायला जातो तेव्हा सेठ लबाडीने त्याचे सर्व पैसे कापून घेतो आणि त्याला अपमानित करून हाकलून देतो. सुरुवातीला रामूचे मडके कोणीच विकत घेत नव्हते, कारण ते साधे दिसत होते आणि भैरव सेठचे मडके जास्त चमकणारे असायचे. मात्र रामूचा स्वभाव खूप दयाळू होता. त्याने एकदा एका गाईला आपल्या भाकरीचा शेवटचा तुकडा खायला दिला आणि एका गरजू वृद्धाला मदत केली. एके दिवशी त्या गाईचा पाठलाग करत तो जंगलात एका झोपडीजवळ पोहोचला. तिथे एका वृद्ध महिलेने त्याच्या प्रामाणिकपणावर प्रसन्न होऊन त्याला देवी मातीबद्दल सांगितले. ही माती अशा ठिकाणी होती जिथे लोक जायला घाबरत असत. त्या मातीपासून बनवलेले मडके खूप मजबूत आणि पाणी अतिशय थंड ठेवणारे होते. रामूने त्या मातीपासून मडके बनवून कमी किमतीत विकायला सुरुवात केली. हळूहळू त्याच्या मडक्यांची ख्याती सर्वदूर पसरली. लोक भैरव सेठची महागडी मडकी सोडून रामूकडे येऊ लागले. रामूची आर्थिक परिस्थिती सुधारली आणि त्याने स्वतःचे एक छोटे दुकानही थाटले. भैरव सेठने त्याला पुन्हा त्रास देण्याचा प्रयत्न केला, पण रामूने त्याला ठणकावून सांगितले की श्रीमंतीची ताकद पैशात असते, पण प्रामाणिकपणाची ताकद कामात असते. अशा प्रकारे आपल्या कष्टाच्या आणि चांगल्या वागणुकीच्या जोरावर रामूने आपले नशीब बदलले. तात्पर्य: प्रामाणिकपणा आणि कष्ट कधीही वाया जात नाहीत. जेव्हा आपण इतरांचे भले करतो तेव्हा देवही आपल्याला मदतीचा मार्ग दाखवतो.